नमस्कार, सारथी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता यावेळेस आपण उपलब्ध आहोत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तहसील येथे निवेदन देण्यासाठी, जे की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डॉक्टर नुसरत परवीन यांना डॉक्टर नियुक्ती पत्र देताना त्याच्या हिजाब हटून त्याचा चेहरा बघण्याचा मुस्लिमाचे दुःख दुखवले आणि नुसरत परवीन यांनी नियुक्तीपत्र घेतले नाही याबद्दल निवेदन देताना समस्त मुस्लिम बांधव दुघाळा येथील आणि मराठवाडा प्रदेश अध्यक्ष व दुघाळा गावाचे सरपंच जगदीप वसंतराव दिपके हे आले होते। जय भीम, जय संविधान। जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार यांनी एका आमच्या मुस्लिम भगिनीचा नियुक्तीपत्र देताना त्यांचा बुरखा ओढून अवमान केला आहे, अपमान केला आहे। त्यांचं हे कृत्य असंविधानिक आहे आणि आमच्या मुस्लिम बांधवांसह आमच्या सर्वांच्या भावना दुखवणारा आहे। भारतीय संविधानाने प्रत्येकांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि अशी परिस्थिती असताना या देशातील एका संविधानिक पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीकडून जर असं कृत्य होत असेल तर या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे कृत्य जे आहे निषेधार्ह आहे। आम्ही मुस्लिम बांधवाच्या वतीने आणि नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या या कृत्याचा निषेध करतो। आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब औंढा नागनाथ यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार यांच्यावरती कार्यवाही करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। आज आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डॉक्टर महिला यांना नियुक्तीपत्र देताना डायरेक्ट त्यांनी कोणताही विचार न करता डायरेक्ट त्यांचा हिजाब ओढलेला आहे। त्यांना एवढा सत्तेचा माज आला आहे की त्यांनी स्वतः काय करायलो आपण त्यांना काहीच माहिती नाही आहे। त्यांना सत्तेचा भान राहिलेला नाही आहे, जे की त्यांनी नियुक्तीपत्र देताना डायरेक्ट कोणता विचार केला नाही आहे, कोणाला त्याचा परमिशन पण घेतलेलं नाही आहे आणि डायरेक्ट त्यांनी हिजाब ओढल्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आम्ही सगळी टीम आमच्या टीमच्या मार्फत जाहीर निषेध करतो। तर अशा प्रकारे हा मुस्लिमाच्या भावना दुखावण्यात आले याबद्दल निवेदन दिले व हे जर या मुस्लिमाच्या वक्तव्य होतं की त्यांनी माफी मागावं व मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यावे, असं जर नाही झालं तर धरणे आंदोलनाचा इशारा दिला। पाहत राहा सारथी महाराष्ट्र न्यूज, ग्रामीण प्रतिनिधी तुराब पठाण।